की ज्याच्यामुळे तुम्हाला आल्या आधी थबकतो आपण दिसला, उचलला, वापरला आणि दिला. डे टू डे लाईफमधलं इंग्लिश आणि टेक्निकल इंग्लिश फार डिफरंट आहे. आपल्याला सवय नसती ना, पेन दिला, ओ थँक्स. तर इथे आल्यानंतर एकदम तुम्हाला कोणी इंग्लिशमध्ये बोलतं तर माझ्यासाठी म्हणजे असं एकदम खूप जग असं वेगळं होतं. माझे कान गरम झालेले, माझं डोकं पूर्ण असं नाही कळालं मला कधी अशी ॲसच गरज भासली नाही की ॲक्सेंट बदलायला हवा म्हणून. आणि आपलं तर काय एकदम भारी मराठी भारी. अकोल्यातल्या मुलींनाच ते सांगणार मी, चांगल्या प्रकारे बोलणारे पण लोक इथे आणि उलटे पण बोलणारे लोक आहेत. इंग्लिश हे बॅरियर नाही आहे. नमस्कार, हॅलो, मी हर्षला स्वकुळ. हा व्हिडिओ आपल्या गावापासून, शहरापासून, तालुका प्लेसपासून, राज्यापासून, देशापासून फॉर एनी रिझन लांब गेलेल्यांसाठी आहे, मायग्रेट झालेल्यांसाठी आहे. आणि फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, तर त्यांच्या गावातल्या, शहरातल्या, तालुका प्लेसमधल्या फ्रेंड्स, फॅमिलीजसाठी पण आहे. कसं आहे, मायग्रेशन हे आत्ताची रियालिटी झाली आणि आपण मायग्रेट झालेल्या किंवा स्टुडंट्स जे इथे आलेत ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी, त्यांच्याबरोबर एक डिस्कशन पण केलं होतं एका व्हिडिओत, आठवते तुम्हाला, की त्यांच्यासमोरची चॅलेंजेस काय, रियालिटी काय, सगळं असं छान छान गुढी आहे का. आणि असं मला आता वाटलं की लेट्स गो टू नेक्स्ट लेवल, की प्रत्येकजणच बाय चॉईस येतो असंही नाही. तर आज मी अशा स्त्रियांशी किंवा अशा वाईफ्सशी बोलणार आहे ज्या इथे डिपेंडंट विजावर आल्या आणि त्यांनी त्यांचं अस्तित्व इथे स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली. अवघड आहे, पण त्यांनी इथे क्रिएट केली. त्या आल्या इथे, स्ट्रगल केला. आणि आत्ता ज्या मुली ग्रामीण भागातून, महाराष्ट्रातल्या तालुका प्लेसमधनं हा व्हिडिओ बघतायत, त्यांच्या मनातले प्रश्न काय असतील हे मी जास्तीत जास्त विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या खास करून मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो सिटीजमधनं नाही आहेत, त्या विदर्भातल्या शहरातनं आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं आहेत. तर आता मी फार बडबड करत नाही, मला कारण सेटल व्हायला हल्ली वेळ लागतो, तुम्हाला माहिती आहे रिझन. तर आपण त्यांचीच मी तुम्हाला ओळख करून देते. तर माझ्यासोबत आहे संगीता. हाय संगीता. थांबा, मी आधी बसते. सध्या माझी एक क्रिया अशी स्लो झाली आहे. सो माझ्यासोबत आहे संगीता, जी अकोल्याची आहे, नंदा, जी अकोल्याची आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत शाळेपासनं आणि त्यांचा अकोला टू मेलबर्न असा जर्नी आहे. आणि ही आहे कराडची ऋतुजा. हाय, तुमच्या तिघींचं स्वागत. आणि सगळ्यात पहिल्यांदा खूप थँक्यू की तुम्ही आज इकडे वेळ काढून आलात. पण मला इतकं फॉर्मल करायचं नाही, कारण आपल्या मैत्रिणींबरोबर आपण इतकं फॉर्मल बोलत नाही. तर मला पटकन आधी सांग की तू म्हणजे अकोल्यात नाहीच माहिती आहे, पण तुझं सासर, माहेर, तुझं शिक्षण कुठे झालं आहे? मी मूळची अकोल्याची आहे आणि लग्न मी महाराष्ट्र कन्या शाळा, म्हणजे मी आणि नंदा दोघी पण सेम स्कूल, मराठी मीडियममधल्या. आणि आम्ही चौथीपासनं आम्ही चौथीपासनं सोबत. आणि आणि त्यानंतर मग इंजिनिअरिंग केलं मी शेगाव मधनं. आणि त्यानंतर जॉब करता पुण्याला. आणि मग सासर म्हणजे ते मायग्रेटेड. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. पण विदर्भाचाच मुलगा नाही, ही इज बेंगॉली. आम्ही पहिल्या कंपनीत भेटलेलो. जवळपास 15 वर्ष वगैरे पुण्यात राहिलेली, पण तो अजून पण पुण्याचा टोन आलेला नाही. नंदा, तुम्ही दोघी शाळेतल्या एकत्र, आणि तुझं पण म्हणजे माहेर सासर दोन्ही विदर्भातलं? हो, म्हणजे मी मूळची अकोल्याची, पण माझं सासर दर्यापूर. माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघं पण अमरावतीला एकाच कॉलेजमध्ये शिकलो. म्हणजे ते पासआउट झाले आणि माझी एंट्री झाली. तर मग आम्ही जेव्हा एकमेकांना बघायला गेलो, बघण्याचा कार्यक्रम झाला, तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही एकाच कॉलेजचे, एकाच ब्रांचमधले आहेत. आणि हिचं अमेझिंग जन्म, ही जग फिरून इथे बसली माझ्यारी. तूच सांग आता, कराडमधनं कुठून? मी प्रॉपर कराडची आहे, मलकापूर. आता मी सबबच म्हणेन, मलकापूरमधून. आणि माझं सासर आणि माहेर दोन्ही पण कराड आहे. आणि माझं स्कूलिंग, शाळा माझी झाली आहे विठामाता विद्यालय कराडमधून. आणि माझं शिक्षण फ्रॉम 12वी टू BCS डिग्रीपर्यंत झालं आहे माझं सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज. आणि तुमच्या तिघींचं शिक्षण मराठी मीडियममधनं? म्हणजे मराठी आणि कन्या शाळा, म्हणजे मराठी. त्यातही मुलींची. आणि पूर्ण मराठी शिक्षण झालंय. आणि जे पण इंग्लिशमधलं शिक्षण झालं असेल ते मे बी 11वी 12वी सायन्स, आणि त्याच्यानंतर मग डिग्रीसाठी इंग्लिश. पण मग आता तू स्वतः कराडमधनं, ह्यांचं कसं आहे की तुम्ही दोघी कराडमधनं पुण्यात आलात आणि मग इथे आलात. तू कराडमधनं कुठे गेलीस? माझं लग्न झालं, मी कराडमध्ये होते, माझं शिक्षण कराडमध्ये झालं. माझं लग्न झालं
की मी डायरेक्ट मेक्सिकोला गेले. तिथं मी 6 महिने वगैरे होते. तिथून मग मी परत पुण्यामध्ये आले. मग तिथे जसं मी सांगितलं की माझं एरोबिक्सचं वगैरे मी माझे सर्टिफिकेट केलं. त्याच्यानंतर मी माझे क्लासेस घेतले पुण्यामध्ये आणि मग थोडासा एक्सपोजर मिळाला बाहेरचा. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मी फ्रान्सला गेलो. मग पुन्हा तिथे ब्रेक पडला आणि लॉकडाऊनचे फेजच खूपच खराब होती सगळ्यांसाठीच. आणि पुन्हा मग कराडमध्ये होतो माझ्या मते एक 10 महिने वगैरे आणि त्याच्यानंतर इकडे आलो. एक बेस असा आहे की मी जॉब सोडला आणि शून्यात इथे आले. ओके, आता जेव्हा तुम्ही शून्यात एखाद्या कंट्रीमध्ये येता तेव्हा सॉलिड कल्चरल शॉक बसतात. म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा 2016मध्ये आले आणि मला हे सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना पण की गौरव मला घेऊन आला अपार्टमेंटमध्ये. आमच्याकडे तेव्हा घर नव्हतं, मी अपार्टमेंटमध्ये राहायचो सिटीमध्ये, CBDमध्ये. आणि तो घेऊन आला आणि त्यांनी लगेज काढलं माझं आणि तो म्हणला इथे आपण राहतो. मी म्हणलं हे हॉटेल तात्पुरतं आहे का? तो म्हणलं नाही नाही नाही, ही अपार्टमेंट आहे. बरं, तोपर्यंत पण माझं असं होतं की एवढ्या काचा आणि हे सगळं. आणि आम्ही आत गेलो, त्यांनी स्वाईप कार्ड काढलं आणि तो म्हणला ह्या स्वाईप कार्डनीच ह्या लिफ्टमधनं आपल्याला वरती जाता येईल आणि फक्त आपल्याच फ्लोअरला जाता येईल. आणि आपलं पुण्यामध्ये असं असतं की आपण सगळ्या मजल्यांवर आपल्या मैत्रिणी, बच्चे कंपनी, असं. माझं सगळं एक स्वाईप कार्डवरनं आपण फक्त आपल्याच फ्लोअरला जाणार आणि फक्त आपल्याच घरात राहणार, म्हणजे एकदम बंदिस्त. तो माझ्यासाठी कल्चरल शॉक होता. त्याशिवाय एक 36 तासांचा मोठा प्रवास करून खूप फ्लाईट कॅन्सलेशननी माझा पहिला लांबचा इंटरनॅशनल जर्नी करून मी आले होते. तर त्या कल्चरल शॉकमध्ये मी जरा होते. तर असा कुठला कल्चरल शॉकचा अनुभव तुमचा आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला आल्या आधी थबकतो आपण? मला बेसिकली मी तिथे म्हणजे अर्न करायची आणि इथे आल्यानंतर मी बघितलं की म्हणजे त्यांनी कधी मला हे नाही केलं, पण आय यूज टू कन्वर्ट की अच्छा म्हणजे हां, मला असं व्हायचं की मी आल्या हां, कोथिंबीर $4. मग त्याच्यानंतर मला डोसा खायची फार इच्छा व्हायची, पण हॉटेलमध्ये गेलं की अच्छा इतकं कॉस्टली. ही नेवर सेज बिकॉज ही वॉज इन IT. पण मला एक असं होतं की मी कमवत नाही आहे आणि आय डोंट वॉन्ट टू स्पेंड $7 हां $8. आणि मी लागलीच कन्वर्ट करायची. अच्छा 8 × 50 म्हणजे किती झाले? अच्छा 450मध्ये एक डोसा नको नको, मग मी घरीच करते. मग मी जायची आणि ग्रॉसरी शॉपमध्ये. मग मला असं वाटायचं की चल पीठ आणूया, कारण तेव्हा तर जसं तू बोललीस शेअरिंग अपार्टमेंटमध्ये होतं आणि मग तिथे मिक्सी नाही, काही नाही, म्हणजे फार असं स्ट्रगल. तर मी म्हटलं चला पीठ आणूया. मग पीठ बघितलं आणि कॅश्यूज बघितले, ऑलमोस्ट सेम प्राईज. मला असं वाटतं की अरे, मग मी लागलीच फोन करून सांगायची आईला, अगं तुला माहिती आहे का की इथे आपले काजू आणि डोस्याचं पीठ एकदम सेम भावाला. ती म्हणाली अच्छा हो का? मला असं झालं की काय पण म्हणजे तो एक कन्वर्ट करायचं. मग हां, मग गेल्यानंतर टॉपसुद्धा, ड्रेसेससुद्धा, म्हणजे मला $10च्या पेक्षा जास्त मला स्पेंड करायची इच्छाच नाही व्हायची. $30चं टॉप आवडायचं मी 4दा, आणि तेव्हा मी जॉब नाही करायची. आणि आपल्या मनात अजून असतं की मी 4दा त्या शॉपमध्ये जायची. आणि पण मी माझ्या नवऱ्याला सांगायची नाही, कारण तो म्हणायचा अगं कशाला नाटकसर, तर तू तिथेही गेली नाहीस, इथे येऊन तुझा असं काय कल्चरल शॉक होता? सेम होता का? होता ना. म्हणजे आम्हाला कसं इंडियात जेव्हा होतो तेव्हा आम्हाला वीकमध्ये 2-3 वेळा तरी बाहेर खायची सवय होती. स्पेशली माझ्या मुलीला खायची खूप आवड आहे, प्रचंड. तर आम्ही इथे जेव्हा आलो तर बघायचो सगळं खूपच महाग आहे. म्हणजे असं कन्वर्ट केलं तरी पण, आणि एक कुठेतरी डोक्याला पण असं हे नव्हतं होत. तर मग आम्ही मुलीला सांगितलं की सगळं काही मीच बनवणार घरी इथे. म्हणजे तर आम्ही म्हणजे बाहेर खूपच कमी खायचो वगैरे. इथे त्या गोष्टी थोडं खूपच आमच्यासाठी वेगळा चेंज होता. जसं मला कल्चरल शॉक कधी बसला जेव्हा मी माझं वर्क स्टार्ट केलं. आपल्याला सवय नसती ना, पेन दिला, ओ थँक्स, कॅन आय बॉरो युअर पेन, ही सवय आपल्याला नाही आहे. आपण दिसला, उचलला, वापरला आणि दिला. पण इथं मला ती सवय लागली. पाय लागलं, ओ आय एम सॉरी, यू ओके, असं विचारायची. हे आपण कधी विचारत नाही. म्हणजे मे बी आपलं चुकीचं पण असेल की आपण लोकांना ग्रांटेड धरत असेल की हां पेन दिला तर कुठे काय जाते असं. पण ह्या गोष्टी मी इथं शिकले की हां, की विचारायचं की तुम्ही कन्सेंट घ्या की कॅन आय बॉरो युअर पेन. आमच्या केसमध्ये तर असं झालं की ही जी सवय आहे म्हणजे ती इतकी लागली की आम्ही एकमेकांना घरात सुद्धा सॉरी आणि थँक्यू. मी जर एक पोळी सर्व केली तर तो मला थँक्यू म्हणेल. मी जर अजून काही केलं, जर माझं काही असं जस्ट थोडासा पण धक्का लागलं की सॉरी असं. म्हणजे ते इतकं झालंय की घरातच म्हणजे इतकं सॉरी आणि थँक्यू होतं. ओ गॉड. पण हे माझ्या बाबतीत हे माझ्या मुलांबरोबर होतं, कारण मी आणि माझा नवरा एवढं नाही करत. पण
अजूनही माझ्या मुलीला मी काय दिलं, ओ थँक्यू, ओ आय एम सॉरी, म्हणजे मला असं होतं की दॅट्स फाईन, म्हणजे आपण घरात आहे, मी तुझी मम्मा आहे, इट्स ओके. तू कराडला चल मग दाखव. असा अजून एक कल्चर शॉकचा भाग असतो की इंग्लिश लँग्वेज बॅरियर. आता मी स्वतः मराठी मीडियममधनं आहे आणि भारतात जे आपण इंग्लिश बोलतो ते आपलं कामचलाव इंग्लिश असतं, एक तर रोज उठून कोणाशी इंग्लिशमध्ये बोलायला जायला लागत नाही. इकडे आल्यानंतर माझा असा अनुभव आहे की एक दिवस काहीतरी झालं, ती बाई एअरपोर्टवरच ती बाई मला काहीतरी सांगत होती, पहिल्यांदा आले तेव्हा, आणि मी कानात जीव आणून ऐकत होते की ही काय म्हणते, आणि मला ते प्रेशर की ही काय म्हणते हे मला कळलं नाही, हे तिला कळलं तर कसं होणार. असा इंग्लिश लँग्वेज बॅरियर्स ओव्हरकम करतानाचे तुमचे काही अनुभव सांगा ना. हां, मला अजून पण म्हणजे मी आता IT मध्ये जॉब करते, पण अजून पण असं होतं की जे काही क्लायंट्स असतील काही असतील तर म्हणजे त्यांचं अंडरस्टँड करायला फार असं एकदम हे देऊन ऐकायला लागतं. पण मला असं वाटतं की डे टू डे लाईफमधलं इंग्लिश आणि टेक्निकल इंग्लिश फार डिफरंट आहे. म्हणजे टेक्निकली तुम्हाला कन्व्हे करणं, काय तुम्ही काम करताय, काय तुम्ही केलेलं आहे किंवा काय तुम्हाला विचारायचं आहे ते कन्व्हे करणं इट्स व्हेरी इझी. पण जसं तू बोलली की एअरपोर्टवर आहे किंवा अजून कुठे ग्रॉसरी शॉपमध्ये आहे, आणि इथे ऑस्ट्रेलिया म्हटल्यावरती फार मल्टीकल्चर कंट्री आहे. कोणी इंग्लंडवरनं आलं आहे, कोणी US वरनं आलेलं आहे, सो प्रत्येकाचा ॲक्सेंट हा थोडा वेगळा आहे. जेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा आपण आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या गोष्टी करतो ना की आपल्याला सेंट्रल लिंकमध्ये कॉल करायचा वगैरे, तर जसं आपलं पॅन वगैरे काढायचं असतं, आधार कार्ड पॅन कार्ड, तसं इथे TFN काढायला. आणि मी खरं सांगते, मी जेव्हा इथं आलेले ना मला ह्यांचं काहीही इंग्लिश कळत नव्हतं. म्हणजे आपल्याला आपलं बेसिक इंग्लिश येतं, नाही असं नाही, पण आपण वापरत नाही आपल्या देशात असताना. पण जेव्हा मी इथं आले मला ह्यांचं काही इंग्लिश कळत नव्हतं, आणि माझा नवराच माझ्यासाठी सगळ्या प्रोसेस करत होता. पण इथं यांचं कसं असतं की ओके तू तुझ्या वाईफसाठी करत असशील तर लेट मी टॉक टू हर फर्स्ट, लेट मी टेक हर कन्सेंट अँड देन वी विल गो अहेड. तर मग ती बाई माझ्याशी बोलत होती की हे हाय हाव आर यू, मग तेवढं कळतं आपल्याला हाय हाव आर यू आणि आपण काय रिस्पॉन्स करायचा. तर तिने मला विचारलं व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ, आणि मी एवढी ब्लँक झाले, माझे कान गरम झालेले, माझं डोकं पूर्ण असं नाही कळालं मला, आणि मी ब्लाइंडली असं उत्तर दिलं की येस आय एम फ्रॉम इंडिया. तर तेव्हा तिने विचारलं की नो व्हॉट इज युअर डेट ऑफ बर्थ. मग मला कळालं ओके ती डेट ऑफ बर्थ विचारते, म्हणजे इथंपर्यंत होतं. पण कसं असतं शेवटी ही आपली काय फर्स्ट लँग्वेज नाही आहे कुणालाही, आणि अगदी जर आपण असा विचार केला की अगदीच ह्यांच्यासारखं इंग्लिश यायला पाहिजे, आपल्याला येणार नाही, त्याला मग खूप प्रॅक्टिस आणि खूप डेडिकेशन लागेल. हां, त्याच्यासाठी पहिलीच जाऊन बसायला लागेल इकडे. माझा विचार इकडे शाळेपासूनच सुरुवात करायची. तुझा आहे असा काय अनुभव? हो आहे ना. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तर माझ्या मुलाबरोबर, मुलगा 2 वर्षाचा होता, तर एक इन्सिडेंट झाला. तर मला एकदम आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं. माझे मिस्टर कॉलच नव्हते उचलत. तर माझी शेजारची मैत्रीण आली, पण तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते माझं कन्सेंट घेणार ना मला विचारत होते. तर मला कसं म्हणजे ते जे विचारत होते त्याचं कळत नव्हतं, ॲक्सेंट कळत नव्हती. मग इथे थोडे स्लँग वर्ड्स पण खूप यूज करतात, तर आपल्याला ते बिलकुल कळत नव्हतं. म्हणजे खूप स्ट्रगल होतं माझ्यासाठी ते सुरुवातीचे दिवस. पुण्यामध्ये गेली जॉबला, तर तिथे कसं होतं आमचं की जे पण क्लायंट होते, मी इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये जॉबला होती, छोटी कंपनी होती. तर मला असं कधी बाहेरच्या क्लायंटबरोबर मी कधीच इंटरॅक्ट नव्हतं केलं. म्हणजे इंग्लिशचा कुठेच काही संबंध नाही, फक्त एखादा ईमेल लिहायचा ज्याच्यामध्ये एक सेंटेन्स टाईप करायचं. तर बाकी जेव्हा पण आम्ही बोलायचो कंपनी म्हणजे क्लायंटबरोबर, तर ते मराठीतच बोलायचे आमच्याबरोबर. तर इथे आल्यानंतर एकदम तुम्हाला कोणी इंग्लिशमध्ये बोलतं, तर माझ्यासाठी म्हणजे असं एकदम खूप जग असं वेगळं होतं खूप जास्त. मी कोणाबरोबर बाहेर गेलं तर मोस्टली मी इंडियन लोकांबरोबरच राहण्याचा प्रयत्न करायची. असं बाहेरच्या लोकांनी इंटरॅक्ट केलं तरी 2 वाक्य बोलायची, पण मला पुढे काय रिस्पॉन्ड करायचं मला कळायचं नाही. मग सेंटेन्स कसे बनवायचे ते कळायचं नाही. म्हणजे लाईक आपण बंद करून घेतो. करेक्ट, नव्याने सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यासारखी किंवा काहीच येत नाही असं वाटायचं. थोडं कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखा. मग काळजी वाटायची की जॉबचं पण कसं होणार जर आपण इथे राहिलो तर, अशा सगळ्या गोष्टी. आणि यातनं ओव्हरकम होण्याचं मला असं वाटतं की आपण सगळेच झालो यातनं ओव्हरकम. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे एकतर ॲक्सेप्टिंग आपला ॲक्सेंट, की हो माझा इंडियन ॲक्सेंट आहे. मी असे माझे काही फ्रेंड्स किंवा जवळचे इकडचे पाहिलेत की जे म्हणतात की
नाही नाही आपण त्यांच्या कल्चरमध्ये फिट बसायला पाहिजे, नाही नाही आपण त्यांच्या ॲक्सेंटमध्ये बोलायला पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करायला जातो ना, सगळ्यात माकडी आपणच दिसतो, कारण आपण यांचा ॲक्सेंट धरू शकत नाही आणि धरला तरी ते ॲक्सेप्ट करू शकत नाहीत. आणि ॲक्सेंट असा काय, ऑस्ट्रेलिया ही इमिग्रेशन नेशन आहे, म्हणजे इकडे जगभरातनं त्यांच्या इंग्लिश लँग्वेजचे ॲक्सेंट्स घेऊन इथे लोक येतात. इनफॅक्ट इकडे जे अबोरिजिनल्स आहेत त्यांना तर इंग्लिश ही त्यांची भाषाच नाही आहे. सो टेक्निकली ऑस्ट्रेलियनची भाषा इंग्लिश आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तर असं असताना जेव्हा आपण येतो तेव्हा आपण कुठल्या तरी फार इन्सिक्युरिटीमध्ये असतो ॲक्सेंटच्या बाबतीत. आणि मला जेव्हा असं काही लोक म्हणतात की अरे तुझा ॲक्सेंट तू जरा बदलायला पाहिजेस, तर मग मला असं वाटतं गरज नाही आहे आणि ती खरंच गरज नसते. तो अनुभव तुझा एखादा किंवा तुमचे सांग ना की गरज नसते ॲक्सेंट बदलायची. मला असं वाटतं की मला कधी अशी ॲज गरज भासली नाही की ॲक्सेंट बदलायला हवा म्हणून. म्हणजे मला तर ते इनफॅक्ट मी अकोल्याची, मी जेव्हा पुण्यात आली तर मोस्टली ज्या पण मुली होत्या किंवा जे पण फ्रेंड्स होत्या देशस्थ कोकणस्थ फार एकदम शुद्ध बोलणारे आणि आपलं तर काय एकदम भारी मराठी भारी. तर माझ्या जसंच बोललं तर समजायचं अच्छा तू विदर्भची. मी म्हटलं हो मी विदर्भची. कसं मग काय. आणि आपलं ते घालू का एवढं नाही, घे बाबा किती देऊ का अजून देऊ असा म्हणजे तो हे होता की कोणी बसलं जेवायला तर अजून घे आणि हे आपले घालू का ते आपल्याला ते कधी असं जमलं नाही. सो पुण्यात आलं तिथे पण म्हणजे जसं अकोला कराड तिथे IT च्या कंपनीने आपण इंजिनिअरिंग करतो, मग इकडे येतो, मग परत तिथनं एक तो स्क्रॅचपासनं असतं जर्नी. मग जॉब शोधा आणि मग एस्टॅब्लिश करा आणि हे एकदम कॉन्व्हेंटचे नसले पण तरीही भारी एकदम आपलं तर तो एक असतं. पण ग्रॅज्युअली त्याच आपल्या मैत्रिणी पण म्हणतात आणि त्या आपल्याला ॲक्सेप्ट पण करतात. पण समहाऊ एक कुठेतरी तुम्हाला तो आधी तुमचा कॉन्फिडन्स जातो पण तो तुम्हाला कुठेतरी डेव्हलप करावा लागतो आणि मिळतो पण. जेव्हा मी इथे व्हॉलंटिअरिंग स्टार्ट केलं तर त्यावेळी मी जिथे काम करायची तर तिथले लोक म्हणजे जी मेन होती जी आम्हाला टास्क असाईन करायची तर ती इंग्लिशमध्ये एकदम असं त्यांच्या वेगळ्या ॲक्सेंटमध्ये बोलायचे. तर मला कळायचंच नाही, खूप स्ट्रगल व्हायचं मला आणि त्याच्यामुळे मला नेमकं कळायचं नाही की तिची रिक्वायरमेंट काय आहे, तर मी काम कसं करायचं. तर अशा म्हणजे असं त्यांनी तुझ्याकडनं असं कधी अपेक्षा ठेवली का की तू पण आमच्याच ॲक्सेंटमध्ये बोल? नाही, त्यांनी तसं कधी एक्सपेक्ट केलं नाही. पण म्हणजे एक होतं ना ते की त्यांना आपलं कळत नाही कारण की आपलं थोडं वेगळं असतं बोलण्याचं टोन वगैरे. तर त्यांना थोडं स्ट्रगल व्हायचं जेव्हा मी इनिशियली बोलायची. तर पण नंतर मग जसं आता आपण वेगवेगळ्या वर्कप्लेसला जातो तर तिथे वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात. असं नाही की आपलीच ॲक्सेंट वेगळी आहे. जसं आता मल्टीकल्चरल कंट्री आहे म्हटल्यानंतर सगळ्याच टाईपचे लोक असणार, सगळ्यांचं बोलणं वेगळं. जरुरी नाही की जसे हे इथले लोक बोलतील तसंच ते पण. तर म्हणजे त्या प्रकारे आपण ॲडजस्ट होऊन जातो. आणि तुला असं वाटलं ॲक्सेंट हा खरंच मुद्दा? मला नाही वाटलं ॲक्सेंट हा खरंच मुद्दा आहे. कारण मी जेव्हा माझा पहिला जॉब स्टार्ट केला होता तर माझ्या त्या कंपनीमध्ये सगळे UK आणि ऑस्ट्रेलियनच होते. आणि हा पण इनिशियली मला थोडासा प्रॉब्लेम काय व्हायचा की त्यांचं कारण आपलं प्रोनाऊन्सिएशन फार वेगळं असतं. आपण प्रत्येक ह्याचा उच्चार करतो, ह्यांचं प्रोनाऊन्सिएशन फार वेगळं असतं. आणि जसं आपण ग्रॅमॅटिकली सगळ्या गोष्टी सगळ्याचा विचार करून आपण सेंटेन्स बनवतो आणि बोलतो. हे लोक ग्रॅमॅटिकली एवढा विचार करत नाही. मग इनफॅक्ट मला इनिशियली कळायला प्रॉब्लेम झाला, त्यांना पण माझं इंग्लिश कळत नव्हतं बिकॉज ऑफ प्रोनाऊन्सिएशन. पण नाही, असं ॲक्सेंटचा असा काही प्रॉब्लेम झालेला नाही. इनफॅक्ट मला माझ्या कलिगने सांगितलं पण की ग्रामर हे फक्त इथं स्कूलमध्ये शिकवतात. असं बोलताना ग्रॅमॅटिकली एवढं की तू चुकतेस आणि तू ग्रॅमॅटिकली. कारण मी कधी म्हणायचे की मला एखादं सेंटेन्स असं बोलायचं आहे पण मी माझ्या थोडक्या इंग्लिशमध्ये इनिशियली बोलायचे. ते म्हणजे दॅट्स फाईन, आम्हाला समजते. आणि हेच तर इम्पॉर्टंट आहे ना. आम्ही घरामध्ये मराठीत बोलतो, म्हणजे मुलं कधी इंग्लिश शब्द वापरत असतील, फार कधीतरी आम्ही इंग्लिश बोलतो, नाहीतर आम्ही मराठीत बोलतो. आणि असं मला कधी अनुभव नाही आला की माझा मुलगा माझ्या ॲक्सेंटवर हसलाय वगैरे नाही. असं माझ्या बाबतीत नाही झालं. आणि असं कधी झालं का ग की ड्रेसिंग बदलायला लागलं, आपलं ड्रेसिंग सेन्स किंवा फॅशन बदलायला लागली? नाही, माझ्या बाबतीत असं नाही झालं. कारण माझं असं असतं की मी ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे मी तेच घालेन, म्हणजे मी तेच कॅरी करेन. ॲक्च्युली आम्ही कसं पुण्यामध्ये जेव्हा होतो तर त्यावेळी मी माझ्या जाऊ जेठ यांच्याबरोबरच राहिलेली. तर आम्ही बरोबर होतं तर मला असं कधी ड्रेसेस वगैरे असं कधी काही घातलं नव्हतं मी.
कधी जीन्स वगैरे वापरायची, पण आम्ही मोस्ट ऑफ द टाईम आपलं जे असतं पंजाबी ड्रेस वगैरे तसंच वापरलेलं, पण मॉडर्न वेनी. पण म्हणजे इथे आल्यानंतर होतं माझ्यासाठी थोडा चेंज. मला पण आवडायचं ड्रेसेस वगैरे घालायला, तर मग ओव्हर द पिरियड माझ्यामध्ये झाले चेंजेस सगळे. आणि मग जेव्हा मी जॉबसाठी ट्राय करायला लागली किंवा जेव्हा मी एखादा एक कोर्स केला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, तिथे मला कळालं की एक्झॅक्टली वर्क प्लेसला कसं काय करायचं, कसं तुमचं ड्रेसिंग सेन्स वगैरे असायला पाहिजे. थोडासा माझे एक नॉन महाराष्ट्रीयन काही फ्रेंड्स आहेत आणि त्या इकडे डिपेंडंट विझावर आल्या. ऑब्व्हियसली त्यांना लगेच काही जॉब नव्हता, त्यांना काही ऑफबीट जॉब करायला लागले आणि त्यावेळेस त्यांच्याकडनं घरच्यांच्या अपेक्षा असायच्या की तू तर घरीच आहेस ना आता दिवसभर, मग 2 वेळेचं तू फ्रेश बनवूच शकतेस ना, किंवा बरं झालं बाई नवऱ्याला आता जेवण मिळेल, किंवा तू घरीच होतीस ना, मग तुला हे साधं करायचंच नाही एवढं काम. असं जे छोट्या छोट्या गोष्टीत ग्रँटेड धरणं असतं ना, असे काही अनुभव तुम्ही ऐकलेत का? किंवा फॅमिली सपोर्टबद्दल तुमचे काही अनुभव आहेत का मग अशा केसमध्ये? माझा अनुभव आहे फॅमिली सपोर्टबद्दल, कारण मला असं कधी ग्रँटेड नाही धरलं गेलं की हां ठीक आहे तू असंही डिपेंडंट विजावर आली आहेस तर तू 2 टायमाचं जेवण बनव, असं नाही मला ग्रँटेड धरलं. पण माझा एक मुद्दा असा आहे की जोपर्यंत आपल्या नवऱ्याचा सपोर्ट नाही, कारण आता आपण ऑफकोर्स इथं आपल्या नवऱ्याबरोबरच आहे, तोपर्यंत इट्स सो हार्ड की तुम्हाला काहीतरी करता यावं. किंवा कारण माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझी मुलगी त्यावेळी 2-2.5 वर्षाची होती, माझा मुलगा 6 वर्षाचा वगैरे होता. तर त्यावेळी माझा नवरा दिवसभर माझ्या दोन्ही मुलांना सांभाळायचा आणि मी सर्टिफिकेट करण्यासाठी बाहेर जायचे. म्हणजे हा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे तुम्ही जेव्हा बाहेर येता. तर मी सांगेन की खरंच फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल. माझ्या केसमध्ये तर मी जॉब नाही करायची, त्यामुळे आणि लहानपणापासूनच ते कुठेतरी असायचं की नाही म्हणजे बाबा कमवायचे, आई कमवायची नाही आणि आई स्वयंपाक करायची असं तसं. सो पुण्यात असताना पण जेव्हा जॉब करायची मी स्वयंपाक करून ऑफिसला जायचे आणि इथे असताना तर मी जॉब सोडून आलेली. सो मग मला असं व्हायचं की नाही माझी ती ड्युटी आहे, सो आय शुड कुक आणि कुक करून म्हणजे मी हे करायची. आता वर्किंग आहे, सपोर्ट करतो, पण असं असतं की हां बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी त्या आपण स्वतःच घेतो आणि आपल्यालाच तो एक प्रॉब्लेम असतो की आपल्यालाच गिल्ट फील वाटतो किंवा येतो की हां म्हणजे ते एक लहानपणापासून जसं बघत आलो आहे तसंच आपण ते. पण जसं ऋतुजा म्हणली ना की आपल्याबरोबर आपण ज्याच्यावर डिपेंड राहून आलो आहे त्याचा सपोर्ट हा 200% महत्त्वाचा असतो. कारण पुरुष हे भारतात महाराष्ट्रात जितके सपोर्ट करतात त्याच्यापेक्षा 300% जास्त त्यांना इथे करायला लागतो. कारण त्याच्यात एक मोठा सपोर्टचा भाग येतो म्हणजे इमोशनल सपोर्ट. कारण इथे आल्यानंतर एकटं वाटणं, होमसिक होणं, मी काहीच न करत असल्याची पहिली ती भावना, या सगळ्यात जर नवरा इमोशनली अनअवेलेबल असेल तर मग खूप अवघड जातं ना. खूप अवघड जातं. आणि मी माझ्या बाबतीत हे सांगेन की एक असतो नेहमी न्यूनगंड की अरे मी काहीच करत नाही, म्हणजे मी फक्त मुलांना बघते, घरी जेवण बनवते आणि मी काहीच करत नाही, काहीतरी करायला पाहिजे. तो ॲक्च्युली जो असतो ना न्यूनगंड तो खूप असा मनाला वाईट वाटतं त्याचं. हां पण अशा वेळेला खरंच फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचं आहे. आणि ऑफबीट जॉब तुम्ही असे कधी केले? आता तू तर IT मधनंच ITत आलीस, पण असे ऑफबीट वेगळे? इथे बघ मी ITमधनं आलेली, पण एक माझा 1.5-2 वर्षाचा ब्रेक होता आणि त्या ब्रेकमध्ये मी कारण मला जॉब तर करायचा होता, आय वॉज मिसिंग आणि मला अर्न पण करायचं होतं कारण ती एक सवय असते आणि इथे लक्षात पण आलेलं की दोघांना गरजेचं आहे. सो स्ट्रगलिंग होतं कारण एक तुमचा मॅटर्निटी ब्रेक, कॉन्फिडन्स तुमचा कमी होतो आणि मग मी बघायची की इथे आल्यावरती जरी तुमचा इंडियामधला एक्सपिरियन्स तो इथे काउंट केला जात नाही जरी तुम्ही ITमध्ये आले तर. सो मला असं होतं की परत मिळेल की नाही आणि मी एकदम स्टार्टिंगपासनं रीड करायला लागलेली आणि मग मी माझ्या घरी पण म्हणाली की जर मला नाही मिळालं तर मी पडेल ते काम करायला रेडी आहे. सो मी माझे फ्रेंड्स तसे झालेले की जे क्लिनिंगचे जॉब करतात किंवा जे आणि कोणतं पण काम करण्यात लाज नाही. मला असं होतं की मी रेडी होती, मी कोर्समध्ये किंवा तिथे पण प्रत्येक गोष्टी करता तुम्हाला काहीतरी कोर्स करावा लागतो आणि ते सगळं लकीली मला मिळाला सपोर्टमध्ये, पण फार कमी स्केलवरती आणि मी तो ॲक्सेप्ट केला की हां. पण एक ते असतं की इनिशियल स्ट्रगल डेफिनेटली असतो. हां कॅज्युअल जॉब मी एका जिममध्ये केला आहे. हां जिममध्ये केला आहे. पण इथं एक गोष्ट मी फार अनुभवली आहे की इथं रेफरन्स विचारतात की डू यू हॅव एनी रेफरन्स, आणि जर रेफरन्स नसेल ना तर पहिला जॉब मिळायला थोडासा स्ट्रगल करावा लागतो. पण माझा जेव्हा मी पहिला जॉब जिममध्ये केला ॲज अ कॅज्युअल
त्याच्यानंतर मात्र मग मला दुसरा जॉब मिळाला, कारण त्यांना माहीत होतं की ऑलरेडी तिने कुठेतरी काम केले, तिला थोडासा तो रेफरन्स आहे, तिनं तो अप्रोच केला लोकांना, तर मग मिळून गेला दुसरा आणि job. तो जॉब तुमचा कुठल्या फील्डमध्ये ते इकडे मॅटर करत नाही. तुम्ही एका रिटेलमध्ये सपोज पहिला कॅज्युअल जॉब केलात आणि त्या जॉबवर तुम्ही अजून दुसऱ्या रिअल इस्टेटमध्ये कुठल्या जॉबसाठी अप्लाय केले तरी ते कन्सिडर करतात. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुमचं या सिस्टीममध्ये घुसला आहेत का तुम्ही हे पाहणं. इथे लोकल एक्सपिरियन्स आहे की नाही तो महत्वाचा आहे. कुठेही तुम्ही जॉब करा पण लोकल एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. त्यामुळे काही फार टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आता आपण मराठी म्हणून इथे भेटलो आहे. मराठी लोकांचा फॉरेनमध्ये येऊन जो सपोर्ट असतो तो कायम असतो का त्याचे काही वेगळे अनुभव आहेत. म्हणजे टू बिगिन विथ मी सांगते की माझे खूप भारी चुम्मा मराठी फ्रेंड्स आहेत जे मला सपोर्ट एकदम 200% करतात, खूप प्रेम करतात माझ्यावर आणि ते माझे एक्सटेंडेड फॅमिली झाले तिकडे आणि ते मराठी आहेत या भावनेने पण मी त्यांना खूप जोडले गेली आहे. पण असेही काही मराठी लोकांचे अनुभव आहेत मला की ज्यांना मला जोडले मी जाऊच शकत नाही. म्हणजे खरंच सांगते की जर तुम्ही आत्ता महाराष्ट्रातनं ग्रामीण भागातनं हा व्हिडिओ बघत असाल, सरसकट सगळे नाही, जनरलाइज स्टेटमेंट आहे, पण हा माझ्या अनुभवावरनं सांगते की तुम्ही विचारही करू शकत नाही अशा लेवलची तुलना होऊ शकते. म्हणजे मी मेलबर्नमध्ये आले तेव्हा ओ तुझा विजा स्टेटस काय, ओ तुझं स्वतःचं घर आहे का, अच्छा मग तू कुठल्या ईस्टला राहतेस का वेस्टला राहतेस का नॉर्थला राहतेस, मग त्याच्यावर मग तुझं डबल स्टोरीड आहे का सिंगल स्टोरीड आहे. आणि तोंडावर असं काही म्हणत नाहीत की वाईट किंवा चांगलं, पण हे प्रश्न असे खोचक असतात की त्यातनं असं होतं की तुम्हाला हे जाणून काय आपण काही कम्पेअर करतोय का आपली स्टेटस. तर ही जी खोचक प्रश्न आहे त्याच्यामुळे लांब गेलेले पण मराठी खूप आहेत. अनुभव तुमचा सिमिलर आहे थोडाफार. माझा सांगशील तर माझं फार लहान फ्रेंड सर्कल आहे मराठीत आणि ते सपोर्टिव्ह आहेत. ते सोडून जर तू बाकीचे म्हणत असेल तर फक्त आम्ही ओकेजनली एखाद्या मंडळात लाईक मराठी मंडळात जाणे, ओकेजनली भेटणे, हाय हॅलो तिथंपर्यंतच. नाहीतर असा सपोर्ट असा मंडळांकडून वगैरे असा एवढा सपोर्ट नसतो जसं मराठी मंडळ वगैरे आपण म्हणतो ना तसा. म्हणजे मी जेव्हापासून इथे आली सगळ्यात पहिले माझे मित्रमैत्रिणी झाले ते गुजराती लोक सगळे, पण सगळे छान होते. म्हणजे जे पण आमच्या अपार्टमेंटमध्ये होते मराठी लोकांना मी खूप कमी भेटली, पण मग जे पण भेटले मला तर ते माझे एकदम जीवाभावाच्या मैत्रिणी. आम्ही म्हणजे 10 वर्ष झाले अजूनही बरोबर आहे आणि खूप चांगले. कधी पण मला म्हणजे एक आवाज दिला तर ते येतील. आणि आता माझी लहानपणीची मैत्रीण जी मराठी आहे ती पण इथेच बसलेली आहे. हां, पण म्हणजे असं आहे की चांगले आणि वाईट अनुभव असतात इथे. बऱ्यापैकी ग्रुपिझम पण बघितलं जातं की आधीपासूनचे जे लोक आहेत, आता मला पण बरीच वर्ष झाले पण मी असा कधी विचार नाही केला की नवीन मैत्रिणी बनवायच्या नाही. आपण नेहमी विचार करतो की जे नवीन येतात त्यांना कम्फर्टेबल करायला पाहिजे, कारण शेवटी ते आपले लोक आहेत. तर असं मला असं वाटतं की हे सगळ्यांमध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. तर थोड्या प्रकारचं ग्रुपिझम मला जाणवलं इथे. जर आता सगळी लोक तुमच्याबरोबर 2-3 वर्षाच्या अंतरावर आलेली असतील इथे तर ते इतके वेल सेटल्ड नसतात. जसं खूप वर्ष झाले लोकांना 10-15 वर्ष वगैरे झाले तर मग ते खूप जुने झालेले असतं, त्यांच्या सेटल असतात बऱ्यापैकी. तर हां, म्हणून ते लोक एक्स्ट्रा प्रश्न विचारतात आणि तिथे त्या गोष्टींचं ते हे करतात. अदरवाईज मला नाही वाटत की प्रत्येक लोक असे असतात. पण हां, म्हणजे मी असं असतात जसे लोक असेही असतात की थोडे टोमणे पण मारतात की हो तुम्ही ईस्टमध्ये राहता, बापरे तुम्ही श्रीमंत लोक. म्हणजे चांगल्या प्रकारे बोलणारे पण लोक आहे इथे आणि उलटे पण बोलणारे लोक आहेत. आणि अगदी आता एक शेवटचा प्रश्न, कारण आपण अशा मुलींसाठी हा व्हिडिओ खास करून बोलतोय की ज्यांना थोडीशी मनात धाकधुक आहे की आता मला माझं गाव सोडायचं आहे पण कसं होईल. तर आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या की इंग्लिश हा काही फार कटकटीचा मुद्दा नसतो. तुम्ही ओघात त्या बोलून जाता, कमवणं असेल, ॲक्सेंट असेल, राहणं, लाईफस्टाईल सगळं. तर एक शेवटचा मेसेज तुम्ही या गावातल्या मुलींना काय द्याल ज्या आत्ता एक्सप्लोअर करण्यासाठी त्यांना बाहेर पडायचं आहे पण काहीतरी आहे की जे त्यांना थोडं अडवतं आहे. मी तर सांगेन की इंग्लिशबद्दल जर मी म्हणेन तर थोडंसं तुम्हाला PR वगैरे घेण्यासाठी थोडासा अभ्यास करून इंग्लिशची परीक्षा द्यावी लागेल. पास झाला की तुम्हाला PR मिळेल. पण जेव्हा तुम्ही इथं याल ना तर तेव्हा इथली लोकं तुमचं इंग्लिश किंवा तुमचा ॲक्सेंटपेक्षा किंवा तुमच्या शिक्षणापेक्षा इथली लोकं तुमचा ॲटिट्यूड बघतात की तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, की तुम्ही आता तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला तुम्ही कसा अप्रोच करता हे इथली लोकं फार ते ऑब्झर्व करतात आणि मग त्याच्यावर ठरतं की तुम्हाला जॉब मिळेल की नाही ते. मला असं वाटतं की जर मेहनत करण्याची तयारी असेल, तुम्ही जर एफर्ट्स टाकले तर काही पण शक्य आहे.
अशक्य असं काहीच नाही आहे. आणि तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे इथे. जर तुम्ही कॉन्फिडन्स दाखवला तर एनिथिंग कॅन बी पॉसिबल. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला काहीही करायचं असेल, तुमची इच्छा असेल, यू हॅव टू पुट एफर्ट्स. आता पण मला 15-17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण जर मला काही सेमिनार द्यायचा असेल किंवा काही इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा काही, एक 10-15 मिनिट तुम्ही प्रिपेअर करा. तुम्ही खूप छान बोलू शकाल, तुम्ही खूप छान प्रेझेंट करू शकाल. त्यामुळे मी हेच म्हणेल की तुम्ही या, तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि तुम्ही काहीही करू शकता. Absolutely. आणि एक शेवटचा फक्त प्रेक्षकांना सांग, एक पदार्थ जो अकोल्यातल्या कराडमधला मिस करता, म्हणजे गेल्यावर पाणीपुरी, साबुदाणा वडा. गांधी रोडचा साबुदाणा वडा. साबुदाणा वडा आम्हाला खूप आवडतो. पाणीपुरी पण खूप आवडते. मग तिथे खस्ता मिळायचा आम्हाला. अग्रवाल मधला खस्ता, राईट. आमच्या तिथे असे ठेले लागायचे. आमचं तिथे असं गाडीवर असायचं, तर तो खस्ता पुरी जे मिळायचे आम्हाला ते खूप आवडायचे मला. नंतर कचोरी चाट, हे सगळे आयटम. मोठी पाणीपुरी, हो ना, मोठ्या साईजची. आणि कराड, मी कराडचा प्रीती संगम मिस करते, कारण तिथे खूप ठेले लागलेले असतात. तर त्याच्यात मला साईनाथची पावभाजी खूप आवडते, मी ती फार मिस करते. आणि अलंकारला चिकन थाळी मिळते, ती पण मी फार मिस करते. इन शॉर्ट एक ब्रांचेस घ्या सगळ्याच्या. इकडे आपण आपला वेगळा महाराष्ट्र सेट करूयात. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा एकदा खूप थँक्यू की तुम्ही इतकी छान माहिती, आपले अनुभव शेअर केलेत आणि तुम्हालाही पण त्याचा काही फायदा झाला असेल अशी मला आशा आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळा विषय घेऊन भेटू. तुम्ही पण हे विषय आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. चॅनल सबस्क्राईब केलं आहेत ना, प्लीज करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. हो, आणि असं सध्या होतंय माझं, तुम्ही समजून घेऊ शकाल. पण येस, नेक्स्ट व्हिडिओ वेगळा विषय. धन्यवाद.